नमस्कार, मी कृष्ण सावंत. आज आपण नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. तर आज आपण महाराष्ट्रातील महाराजांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक किल्ले पाहिले असतील, पण एक असा किल्ला आज मी आपल्याला दाखवणार आहे की जो किल्ला अपरिचित आणि मराठ्यांच्या इतिहासातील शेवटचा किल्ला बांधलेला असा त्या किल्ल्याचा उल्लेख आहे. तर असा किल्ला बनवलेला आहे. तर हा किल्ला पाहण्यासाठी आज आपण फलटण इथे चाललेलो आहे. तर हे पाहूया आपण हा नेमका किल्ला कसा आहे तो, आणि ज्यांनी किल्ला हा बनवला आहे त्यांच्याकडून देखील आपण थोडीशी माहिती घेऊया की त्या किल्ल्याचा इतिहास नेमका काय आहे तो देखील आपण समजून घेऊया. तर चला, हा व्हिडिओ नक्की संपूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि आपल्या चॅनलवरती हा पहिलाच अपरिचित असा किल्ला आज आपण दाखवणार आहोत. तर चला, हे नेमके कसा किल्ला आहे आणि काय इतिहास आहे तो देखील आपण जाणून घेऊया. पण किल्ल्यात पाहण्यासाठी आलेलो आहे. तर या ठिकाणी ज्यांनी किल्ला बनवला आहे ते आपल्या सोबत आहेत. तर त्यांच्याकडून आपण थोडीशी माहिती घेऊया किल्ल्याबद्दल. तर नमस्कार, जय श्रीराम. तर हा जो आपण जो मल्हारगड बनवला आहे ते बनवण्याचं मागचं कारण काय होतं? दिवाळी म्हटलं नाही, रायगड, राजगड, तोरणा, शेगड, प्रतापगड असे अनेक किल्ले बांधतात. जास्तीत जास्त जंजिरा सिंधुदुर्ग हे किल्ले बांधतायत आणि हे किल्ले असेच बांधत राहणार आहे. पण या अपरिचित किल्ल्यांचं काय? हे अपरिचित किल्ले आज सरकारनं किल्ल्यांचं जतन संवर्धन केलं तर मोठ्या किल्ल्यांचं करणार आहे. आणि हे किल्ले असेच काळाच्या राहणार आहे. एक किल्ले पण कुठेतरी काळाच्या जोतात यावे. ह्या किल्ल्यांची माहिती सुद्धा लोकांपर्यंत झाली. त्याच्यासाठी आज छोटा प्रयत्न केला आहे की गेली 5 वर्ष मी अपरिचित किल्ले करतोय. त्याच अनुषंगाने आज हा मल्हारगड किल्ला म्हणून केला आहे. आणि मल्हारगड किल्ला करण्यामागचं कारण तुम्हाला मला माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी असेल किंवा मराठ्यांनी पहिला किल्ला कोणता बांधला? आपण अभिमानाने सांगतो तोरणा बांधला. तो शेवटचा किल्ला कोणता बांधला हे कोणालाच माहिती नाही. मग त्याच्यासाठी हा प्रयत्न केलेला आहे मल्हारगड बांधायचा. आता गडाविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. आता तुम्ही गडाची परिस्थिती बघता, बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, अरे गडावर वास्तू दिसत आहेत, तटबंद्या करून दिसत आहेत, गड असाच आहे का? अच्छा, पहिली गोष्ट, आज जर तुम्ही गडावर गेला, गडाची पडझड झाली आहे, बऱ्यापैकी वरच्या वास्तू तर सगळ्या संपल्यातच. आता फक्त गडावर 2 मंदिर आहेत, एक महादेवाचं मंदिर आहे आणि एक खंडोबाचं मंदिर आहे. तटबंदी भरभक्कम अवस्थेत आहे. काही ठिकाणी तटबंदी ढासळलेली आहे. आताची स्थिती त्या गडाची. मग मी हा गड गेला, पूर्वीच्या काळातला गड दाखवला छत्रपती शिवाजी महाराजांचा. गड तसा दाखवण्यामागचं कारण म्हणजे की यदा कदाचित सरकारनं या किल्ल्याचं जतन केलं, संवर्धन केलं आणि गड हा पुन्हा उभा केला तर असं एक सोनेरी रूप या किल्ल्याला येईल. ह्याच्यासाठी हा किल्ला केलाय की लोकांमध्ये पण जागृती व्हावी की आपण गड संवर्धनासाठी, गडकोटांसाठी प्रयत्न केले पाहिजेत. गडकोट पुन्हा उभारणी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. लोकांनी प्रयत्न केले, सरकारने साथ दिली तर असं सोनेरी रूप त्या किल्ल्याला तिथं पण येईल. ह्याच्यासाठी हे रूप साकारलंय. आज मी किल्ला ओपन करून 8 ते 10 दिवस झाले. 10 दिवसात असंख्य माणसं येऊन गेली. एक 7 ते 8 हजार माणसं किल्ल्याला भेट देऊन गेली. पण प्रत्येकाचा एक प्रश्न होता, मल्हारगड म्हणजे जेजुरी. मल्हारगड म्हणजे जेजुरी नाहीये. जेजुरीला जेजुरी गडच म्हणतात. हा मल्हारगड म्हणजे सोनोरीचा किल्ला. या किल्ल्याचा इतिहास जर सांगायला गेलं तर मराठ्यांचे तोफखाना प्रमुख होते भीमराव पानसे, आणि त्यांच्यासोबत त्यांचे एक सरदार होते कृष्णाजी माधवराव म्हणून. त्यांनी हा किल्ला सासवड पासून एक 12 ते 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या काळेवाडी, सोनोरी आणि झेंडेवाडी या गाव भागात ह्या टेकडीवर एक किल्ला बांधलेला आहे. ही टेकडी म्हणजे बुलेश्वराची डोंगर रांगेली आहे, त्या डोंगर रांगात असलेली टेकडी. या टेकडीवर भरभक्कम किल्ला बांधून घेतला. किल्ल्याचं त्यावेळेसचं महत्व असं होतं की शेजारी दिवेघाट आहे. दिवेघाट म्हणजे पूर्वीचा व्यापारी मार्ग. या व्यापारी मार्गावर लक्ष केंद्रित व्हावं म्हणून तो किल्ला बांधला. आज जर तुम्ही तिथं किल्ला बघायला गेला तर किल्ल्यात तुम्ही काळेवाडीच्या साईडने गेला तर किल्ल्याला बऱ्यापैकी मागे एक चोर दरवाजा आहे, तिथपर्यंत घाटवाट आहे, म्हणजे गाडी बऱ्यापैकी वरपर्यंत जाते. जर सोनोरी गावात गेला तर तुम्हाला खालपासून वरपर्यंत एका किमान अर्धा तास किल्ला चढायला लागतो. किल्ला चढून होतो. याच किल्ल्यावरची जर नवीन घटना जर तुम्हाला सांगायची असेल तर सध्या एक मराठी चित्रपट झालेला आहे पावनखिंड म्हणून. त्या पावनखिंडमध्ये युगत मांडली गाणं होतं. ते युगत मांडली गाणं इथं शूट झालंय. इथं एक देवळी केली बघा, इथं शूट झालेलं आहे. आणि इथं ते बहिर्जी नायकांचं दाखवलंय. तुमच्या नाही का, तुमच्या रक्ताचा रंग कुठला, तो इथं सीन झालेला आहे. त्या किल्ल्यावरचं हे शूट आहे. मल्हारगड किंवा आज तुम्ही असे किल्ले किती वर्षापासून बनवताय?
गेली 19 वर्ष आणि अशा अपरिचित आणि कोणते कोणते किल्ले बनवले त्याबद्दल देखील आम्हाला तुम्ही माहिती द्या. मी गेली 19 वर्ष फलटणमध्ये किल्ले बनवते. सुरुवातीचे 4 ते 5 वर्ष मी लहान किल्ले बनवायचो, पण किल्ल्यांची परंपरा, किल्ल्यांची संस्कृती कुठेतरी काळाच्या आड जायला लागली. म्हणून हा नवीन युवक वर्ग असेल की नवीन बालमुलं असतील, त्यांना जागृत करण्यासाठी हे किल्ले करायला सुरुवात केली. आजपर्यंत रायगड, राजगड, तोरणा, सिंहगड, प्रतापगड असे असंख्य मोठे किल्ले बनवले. पण गेली 6 वर्ष महाराष्ट्रातील अपरिचित किल्ले करतोय. पण आत्ता तरी हा विषय घेतलाय मी मल्हारगडचा, पण गेली 5 वर्ष मी जे किल्ले करतोय तो फलटणचा इतिहासकालीन बैरागदुर्ग असेल. बऱ्यापैकी तुम्हाला बैरागदुर्ग नावे पहिल्यांदाच ऐकायला नाही भेटत. बैरागदुर्ग म्हणजे 12व्या शतकात फलपत्तनपूर नावाची नगरी होती, म्हणजे आत्ताचं फलटण संस्थान. त्या फलपत्तनपूर नगरीचा बालेकिल्ला म्हणजेच किल्ला भुईकोट किल्ला, तो बैरागदुर्ग. तो गेली 5 वर्षापूर्वी साकारलेला आहे. त्याच्यानंतर आपल्या फलटण तालुक्याच्या सीमेवर असलेला बारूगड, त्याच्यानंतर गेल्या वर्षी संतोषगड. मानदेशातले किल्ले केले, कारण का मानदेश म्हणला की दुष्काळी भाग. दुष्काळी भागात कोण फिरकत नाही. दुष्काळी भागात पण एक सौंदर्य आहे, दुष्काळी भागाचं पण एक वेगळी संस्कृती, एक वेगळी परंपरा आहे. ती परंपरा, ती संस्कृती लोकांपुढे यावी ह्याच्यासाठी थोडेफार प्रयत्न केले आणि ते किल्ले साकारले. आणि यावर्षी हा आपला मराठ्यांनी बांधलेला शेवटचा किल्ला मल्हारगड, त्याला तरुणगड पण म्हणतात, काही सोनोरीचा किल्ला पण म्हणतात, म्हणून साकारलाय. आज तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आला, त्याच्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद. तुमच्या माध्यमातून मी आपले सबस्क्राईब असतील, आपल्या व्हिडिओ बघणारे अनेक लोक असतील, छत्रपती शिवरायांचे मावळे असतील किंवा शिवभक्त, शंभूभक्त असतील, या सर्वांपुढे एक गोष्ट हात जोडून सांगू इच्छितो. आजकाल काय होतंय, आपलं एक लहानपण होतं, आमचं एक लहानपण होतं, जे माझ्या वयाचे असतील, तुमच्या वयाचे असतील. कधी दिवाळीची सुट्टी लागते, कधी ते माती गोळा करतोय, दगड गोळा करतोय, लाल माती गोळा करतोय, आणि कधी तो किल्ला करतोय. ही ओढ तुमच्या आमच्यात होती. पण कुठेतरी काळ बदलला, वेळ बदलला, आणि आजची पिढी अशी आहे की कधी दिवाळीच्या सुट्ट्या लागतात आणि कधी मी मोबाईल हातात घेतोय, कधी मी गेम खेळतोय. म्हणजे ह्या पिढीला आपल्या संस्कृतीविषयी, परंपरेविषयी कुठेतरी ज्ञान, जाण कमी होतीये. आजकाल काय होते, शहराच्या ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरिसचे आयते किल्ले आणून देतात आणि मुलांना म्हणतात हे बस खेळत. किल्ले खेळायचं साधन नाहीये. आपला इतिहास जागवण्याचं मनापासून सांगतो, किल्ले खेळायचं साधन नाहीये. का? छत्रपती शिवाजी महाराजांनी बालवयात असताना हेच मातीचे किल्ले घडवले आणि यातूनच प्रेरणा घडली. ह्या छोट्या किल्ल्यापासून ते 350 किल्ल्यापर्यंतचा प्रवास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातील किल्ले. हा प्रवास म्हणजे हे किल्ले. ह्या किल्ल्यांना एवढं मोठं अनन्यसाधारण महत्व आहे. असा एक प्रश्न होता माझा की ठीक आहे, तुम्ही किल्ले बनवता, पण छत्रपती शिवरायांचे पण आपण हे घेता, तर मला एक थोडीशी वेगळी माहिती हवी होती. ही माहिती अशी की छत्रपती शिवराय हे देखील लहानपणी किल्ले बनवत होते, तर तीच प्रेरणा आपण देखील घेतलेली मला दिसते. तर ती तर प्रेरणा घेतलेलीच आहे, पण किल्ले दिवाळीतच का बनवतात ह्याचं कारण, याच्याबद्दल आपल्याला काय माहिती आहे का? आता किल्ल्यांची परंपरा असं सांगायला गेलं ना, तर गेली 100 ते 150 वर्षापूर्वीची परंपरा आहे. का केली, कुणी केली, तसं इतिहासात कुठं लेखी नोंद नाहीये आणि कोणालाही सांगता येत नाही. पण ज्यानं कुणी केलंय ना, हे खूप सोनेरी काम केलंय आणि खूप छान काम केलंय की दिवाळी निमित्त आपल्या इतिहासाची जागृती होते. अहो, छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले, हे गड किल्ले ते आहेत. आज आपण हिंदू आहात, आपण आज थाटाने मिळवतो आमची 12 ज्योतिर्लिंग आहेत, 3.5 शक्तीपीठ आहेत, 33 कोटी दिवे आहेत. हे कोणामुळं? ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांमुळं. त्यावेळेस हे गड किल्ले पडले म्हणून ते 12 ज्योतिर्लिंग आज तिथं व्यवस्थित आहेत. त्यावेळेस हे गड किल्ल्यांनी स्वतःवर मारा करून घेतला म्हणून ती 3.5 शक्तीपीठ आहेत. ह्याच गड किल्ल्यांच्या आधारे मराठ्यांनी युद्ध लढाई केल्या. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांनी रयतेचं, गोब्राह्मणांचं, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं राज्य निर्माण केलं. तो सुवर्ण काळ म्हणजे ह्या गड किल्ल्यांनी दिलेला काळ. महाराष्ट्रात गड किल्ल्यांचं महत्व काय आणि गडकिल्ले किती महत्वाचे ह्याची जर कोणी ओळख पटवली असेल, ह्याची जर कोणी जागर केला असेल, तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि पुण्यश्लोक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आहेत. तर आज आपण गड किल्ल्यांवर जातो. गड किल्ल्यांवर गेल्यानंतर बऱ्यापैकी मला बरेच जण म्हटले, मी आज ट्रेकिंगला गेलतो, मी आज फिरायला गेलतो. कुठे गेलता? राजगडला. काय गेलो राजगडला, मस्त धुकं होतं, पाऊस पडत होता, फुलं होती, मग मी फोटो काढला. म्हणलं राजगडवर बघितलं काय? बघायचं काय, वातावरण एक नंबर होतं, मागणं गरज दिसत होतं,
धुकं पडलेलं भारी फोटो आले, लोकेशन भारी आहे. हम्म, हम्म, म्हणजे गड किल्ले तुम्ही फिरण्यासाठी हम्म. फिरा, हे गड किल्ले फिरता, ट्रेकिंगला जाता, अहो, मनापासून एक माझ्या मनातली भावना सांगतो, हम्म. गड किल्ले फिरण्याची साधनं नाही आहेत. हे आपलं तुम्हाला एक प्रश्न पडला मंदिर आहे किंवा का ज्योतिर्लिंग प्रमाणे आहे, पवित्र ठिकाण आहे. ह्या गड किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असतील, हम्म. त्यांनी रक्ताचे पाठ वाहिले, वाहिले. ह्या मातीत रक्त मिसळले, हो त्या रक्ताने ही माती पवित्र झाली, हो त्या रक्ताने ही माती पवित्र झाली. हे तीर्थस्थळे आपल्यासाठी, तीर्थस्थळ आहे. हो कारण आज जो सोन्याचा सुखाचा घास घास खातोय खातोय ना, आपण ते केवळ त्या मावळ्यांच्या मावळ्यांच्या बलिदानामुळे छत्रपती आणि शिवाजी महाराज, छत्रपती शिवरायांना. संभाजी महाराजांच्या बलिदानामुळे हे ते पवित्र ठिकाण आहे. ह्या पवित्र ठिकाणी जाऊन तुम्ही फिरण्यासाठी जाता, अहो तुम्ही खरंच जावा, तिथल्या इतिहासाचा जागर करा, तिथल्या तडगुरुजांशी बोला. तुम्ही जर मनोभावनेनं तिथे गड किल्ल्यांवर गेला, तिथल्या एखाद्या तटबंदीला तुम्ही कान लावून ना, तिथं खणखणणाऱ्या तलवारींचा तुम्हाला आवाज येईल. तिथली माती उचलून जर तुम्ही एखाद्या तलावात पाण्यात टाकली तर त्या मातीचा रंग पण लागेल. ही भावना, स्वच्छ भावना तिथे घेऊन जावा. 2 हात 3 मस्तक त्या गड किल्ल्यांवर ठेवून या, कारण का सोन्याचा सुखाचा घास त्या गड किल्ल्यांमुळे खाल्लाय. असा एक प्रश्न होता की तुम्ही आता हे गड किल्ले बनवता, याच्यासाठी तुम्हाला म्हणजे एक असं किती कालावधी, आता ह्या वर्षी तुम्ही मल्हारगड बनवलेला आहे, अनेक जणांचं मत असतं की बाबा हा जेजुरीचाच गड आहे, तर हा ऍक्च्युली मला पण माहित नव्हतं, की मी पण असं समजायचो की बाबा मल्हारगड म्हणजेच की जेजुरगडच कदाचित बनवलेला असत. की ज्यावेळेस मला माहिती मिळाली, त्या माहितीच्या आधारे मला देखील असं वाटलं की मल्हारगड म्हणजेच की जेजुरीचा गड असेल. तर अनेक लोकांना असं वाटतं की बाबा हे असं का, तर म्हणजे मल्हारगड ह्याचा अजून म्हणजे ह्याच्याबद्दल अजून तुम्हाला थोडीशी काय माहिती आहे का? मल्हारगड तसं मराठ्यांनी शेवटचा बांधलेला किल्ला आणि त्याच तुम्हाला सांगितलं, गडाचा मोठा इतिहास नाही. अच्छा, मल्हारगड हे नाव का पडलं हे मी तुम्हाला सांगू शकतो. आज गडावर गेल्यानंतर तुम्हाला महादेवाचं मंदिर आहे, शंभू महादेवाच्या मंदिराच्या मागील साईडला खंडोबाचं मंदिर आहे. मंदिराचं बांधकाम करत असताना तिथं खंडोबाच्या मंदिराची पण स्थापना केलेली आहे, खंडोबाचं मंदिर पण बांधलंय. त्या खंडेरायाच्या नावानं, त्या मार्तंड मल्हारीच्या नावावरून या गडाला मल्हारगड नाव दिलेलं. पूर्वी याला सोनोरीचा किल्ला म्हणायचे. सोनोरी का, त्या गडाच्या पायथ्याला पदवीकडे सोनोरी गाव आहे, त्या सोनोरी गावात पण पानसेंचा वाडा आहे. त्या सोनोरी गावावरून या किल्ल्याला सोनोरीचा किल्ला म्हटलं जातं. बरेच जण आजही इतिहासात बरेच जण आले तरुणगड पण म्हणतात, तर सगळ्यात शेवटचा किल्ला तरुणगड हे पण नाव आहे. एवढा इतिहास सांगू शकतो. ह्याच्या व्यतिरिक्त जर इतिहासाची काही घटना सांगायची म्हणली, इसवी सन 1771 ते 73 या कालावधीमध्ये माधवराव पेशवे यांनी या किल्ल्याला भेट दिली. एवढा इतिहास माझ्या. आता आपण हा जो किल्ला बनवला, हा किल्ला बनवायला साधारण आपल्याला किती अवधी लागला, किंवा म्हणजे कसं इतकं मोठं स्ट्रक्चर तुम्ही बनवता, तर म्हणजे एवढा मोठा किल्ला तुम्ही बनवता, तुमच्या सोबतीला तुमचे मित्र म्हणा किंवा कोण भाऊ असे कोणतरी असतील ना, की ते तुम्हाला हे मदत कर, म्हणजे साधारण हा किल्ला बनवण्यासाठी तुम्ही तयारी किती दिवसापासून करता? तसं मी दरवर्षी जर सांगायला गेलं, दरवर्षी मी दसऱ्याला किल्ल्याचा नारळ फोडतो. म्हणजे की आपलं जसं सीमोल्लंघन होतं त्या दिवसापासून तुम्ही ह्या दिवसाला सुरुवात करतो. पण यावर्षी जरा किल्ल्याचं मोठं नियोजन होतं. हे जे दिसतंय ते आपल्या जुन्या महाबळेश्वर मध्ये मंदिर आहे, कृष्णामाई मंदिर. ही हेमाडपंथी मंदिराची एक कल्पना लोकांपुढे ठेवली आहे. पलीकडे जर आपण बघायला गेलो, तिथं जेजुरीचा खंडेराय आहे, त्याचा हा गाभारा आहे, आणि इकडे एक दक्षिणेतील गणपतीचं मंदिर केलेलं आहे. ही मोठी संकल्पना ह्यावेळी होती, आणि या संकल्पना करताना इथं मला साथ दिली माझ्या छोट्या भावानी, फारशे शिंदेचं नाव आहे, पण या थर्मोकॉलचं काम बऱ्यापैकी करून गेलंय, म्हणजे त्यालाच काम केलं तसं म्हणायला गेलं. आणि गड किल्ले करताना जी लहान लहान मुलं आहेत त्यांनी खूप मोठी मदत केली, खूप मोठी मदत केली. म्हणजे दगड दे, माती दे, चिखल दे, आज त्यांचे पण हात मातीत गेलेले, त्यांचा सगळ्यात मोठा खरीचा वाटा आहे. ठीक आहे. हे जे किल्ले बनवलेत ते तर अतिशय सुंदर आणि छान आहेत, पण आपण या माध्यमातून आपल्या शिवभक्तांना आणि शंभूभक्तांना काय संदेश देऊ इच्छिता? सर्व शिवभक्त शंभूभक्तांना मला एक कळकळीची विनंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौक येथेच ठेवलंय. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या आचारात, विचारात, आपल्या संस्कृतीत, आपल्या परंपरेत तिथे उतरले पाहिजे, तर छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला कळतील. आणि आज मी कळकळीने सांगतोय, छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी बघितलं असेल ना, तुम्ही नाही बघितलं, मी पण नाही बघितलं, छत्रपती शिवाजी महाराजांना ज्वलंत जिवंत कोणी बघितलेत ना, ते गड कुठे आहेत? पुढच्या पिढीने जर प्रश्न विचारला ना, तर छत्रपती शिवाजी महाराज कुठे? छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज इथे, हे गड कुठे?
हे साक्षीदार आहेत त्या काळातले, त्या सुवर्ण काळाचे, त्या धावपळीचे, त्या दगदगीच्या काळाचे, त्या युद्धांचे, त्या प्रसंगांचे, त्या लहान वाईट चांगल्या वाईट दिवसांचे साक्षीदार हे गड किल्ले. त्यामुळे गड किल्ले जतन संवर्धन झालं पाहिजे. ते किल्ले बनवता या गड किल्ल्याच्या माध्यमातून आपण कोणता संदेश देऊ इच्छिता? गड किल्ले म्हणजे महाराष्ट्राची परंपरा आहे. गड किल्ले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार आणि संस्कृती आहे. ही पिढी ही संस्कृती ही परंपरा आपल्या पिढीतून पुढच्या पिढीच्या हातात आपला सपोर्ट करायची आहे. आणि महाराष्ट्राच्या गड किल्ल्यांच्या बाबतीत जे म्हणायचं चाललं ना, महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचे आता बऱ्यापैकी भरपूर विरावसे झाले. काही गड किल्ले काळात छाड चाललेत. ह्या गल्ल्यांचं जतन व्हावं, संवर्धन व्हावं, याच्यासाठी एक छोटंसं सांगणं आहे. महाराष्ट्रात 278 आमदार आहेत आपल्या. प्रत्येक आमदाराने 5 वर्षासाठी गड दत्तक घ्यावा. हा गड पुन्हा तो उभा करू शकत नाही, मला माहिती आहे आमदार, पण या गडाचं जतन संवर्धन करायची जबाबदारी त्या आमदाराने घ्यावी. जसं आपण प्रत्येक इलेक्शनमध्ये, प्रत्येक निवडणुकीत आपण आमदार असतील, खासदार असतील, त्यांच्याकडे आपण मागणी करतो की आमचं शहर पाहिजे, शहर सुशोभीकरण असेल, पाणी असेल, भरपूर गरज आपण तिथं व्यक्त करत असतो. त्याप्रमाणे सगळ्यात मोठी गरज आहे. कारण हे गड किल्ले गेले हे परत येणार नाहीत. गड किल्ले काळाच्या आड गेले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहासाला कुठेतरी थांबणार आहे. तो इतिहास थांबला नाही पाहिजे. तो इतिहास गलंत जिवंत पसरला पाहिजे प्रत्येक गड किल्ल्यांच्या बाबतीत. हे 350 गड किल्ले पुन्हा एकदा आयशी उभे राहिले पाहिजेत. सरकारनं जर संवर्धन केलं तर मोठे गड किल्ले जतन होणार आहेत. गड किल्ल्यांचं काय, सरकारनं जतन संवर्धन केलं तर मोठ्या गड किल्ल्यांचं जतन संवर्धन होणार आहे. या लहान गड किल्ल्यांचं काय, या परिचित किल्ले कुठेतरी काळाच्या आड चाललेत. हे पण किल्ले काळापर्यंत यावे. आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्येक आमदाराने आपापल्या भागात असेल त्या भागातल्या एका किल्ल्याची जबाबदारी 5 वर्षासाठी घ्यावी. प्रत्येक आमदारच्या मागे नाही म्हणलं 400-500 पोर असतात. त्या 400-500 पोरांना तुम्ही हक्काने घेऊन जावा गड किल्ल्यांवर. काय होत जतन संवर्धन म्हणजे त्या गड किल्ल्यांवरच्या ज्या तटबंदी आहेत त्या तटबंद्यांवर वृक्ष वाढतायत. ते वृक्ष जसे वाढतायत तशी ती तटबंदी ढासळतीये. म्हणजे गड किल्ल्यां गुदमरले जात आहेत. तिथं या गड किल्ल्यांवर प्लास्टिक सारखा असंख्य मोठा कचरा उडतोय. तो प्लास्टिकच्या कचऱ्याचं निवारण करा. या वृक्षवेलींची जी वाढ होतीये, कुठेतरी तटबंद्यांवर आवडवे वृक्ष वाढतात, तटबंद्या ढासळतात, त्याचा जीर्णोद्धार कुठेतरी करा. त्या वृक्षवेली काढून टाका आणि गड किल्ले जतन संवर्धन करा. ही छोटीशी मागणी आहे सरकारकडे. आणि पुढच्या पिढीला एकच सांगणं, हात जोडून सांगतोय, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज म्हणजेच आपले गड किल्ले. ही आपली परंपरा, ही आपली संस्कृती पिढ्याने चालू राहिली पाहिजे. त्यात कुठलीच खंड नाही पडली पाहिजे. आणि आज सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्यापैकी मी सांगू इच्छितो, 2 ते 3 वर्षापूर्वी गड किल्ल्यांची, दिवाळीत घडणाऱ्या गड किल्ल्यांची परिस्थिती अशी होती की खूप कमी गड किल्ले घडत होते. पण आज सोशल मीडियामुळे, इंस्टाग्राममुळे म्हणा किंवा युट्यूबमुळे ह्या वर्षी खूप जास्त प्रमाणात गड किल्ले बनलेत. भरपूर ब्लॉग मी गड किल्ल्यांचे बघितले, इंस्टाग्रामला पण भरपूर रील बघितल्या. हीच परंपरा, हीच संस्कृती एका वर्षासाठी नको, ट्रेंडसाठी नको, ही कायमस्वरूपीसाठी घडली पाहिजे. आणि जसं शिवजयंतीला आपण डीजे लावून नाचतो ना, त्याऐवजी एखाद्या तरी मंडळाने बनवावा. कारण या गडातून ह्या लहानग्यांना प्रेरणा मिळते. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज सांगायचे असतील ना, ते गड किल्ले दाखवले पाहिजे, तिथे गेलं पाहिजे. एवढीच कळकळीची विनंती. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, भारत माता की जय आणि हिंदू धर्म की जय. धन्यवाद. छान माहिती दिली आपण. त्या आपल्या चॅनलच्या वतीने आणि सबस्क्रायबरच्या वतीने आपले आम्ही आभार व्यक्त करतो. आपल्या सर्व सबस्क्रायबरला एक छोटंसं मागणं आहे. आपले हे जे कृष्णा सावंत आहेत यांच्या पेजला नक्की फॉलो करा. हे पण खूप तळागाळात इथपर्यंत पोहोचलेत. आज आपण मराठी माणूस एकामेकाला वर नेलं तरच वर जाणार आहे. कुठेतरी हे भटकंतीचे ब्लॉग असतील, यात्रेचे ब्लॉग असतील किंवा अन्य काही ब्लॉग असतील, सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा नक्कीच. धन्यवाद.